लाल भोपळ्याची भाजी जी चवीला असते गोड, पण ही भाजी असणार आहे आंबट आणि गोड चवीची. हा भोपळा आहे, त्याचे मी फोडी करून घेतलेत. आता ह्या कढईमध्ये थोडंसं तेल घेते आणि ह्या 5-6 ज्या लसूणच्या पाकळ्या घेतल्यात, त्या मस्त अशा तेलामध्ये ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या. त्याचबरोबर 2 मिरची घेतली, लाल मिरची कमी तिखट आहे, तर ही मिरची पण फ्राय करून घ्यायची. आणि हा कांदा आहे, तोही ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा. सगळं तिन्ही गोष्टी फ्राय करून झालेत. आता फोडणीसाठी तेल, जिरं, कढीपत्ता, थोडासा कांदा घेते, हिरवी मिरची हे तेलामध्ये परतून घ्यायचं. त्यानंतर जे आपण फोडी करून घेतलेले लाल भोपळा आहे, तो त्या तेलामध्ये घालायचा. थोडं शिजवून घ्यायचं झाकण ठेवून. शिजलाय आता त्याच्यावरती हळद घालते, मीठ घालते थोडंसं आणि हा जो भोपळ्याच्या फोडी आहेत त्या चांगल्या व्यवस्थित असं स्मॅश करून घेते. आता ही जी आपण मगाशी लसणीच्या पाकळ्या तळून घेतल्या आणि ज्या मिरच्या तळून घेतल्या, तर त्या आहे ना हातानेच असं थोडं कुस्करून घ्यायचं आणि हा जो कुस्करलेलं सगळं हे आहे तर ते त्या भाजीमध्ये घालायचं. जो कांदा आहे फ्राय केलेला तोही घालायचा. माझ्याकडे तिखट कमी खातात त्यामुळे मी 2 मिरच्या घेतलेल्या, पण मी एकच मिरचीचा वापर करते. भाजी आपली तयार झाली. गॅस मी आता बंद केला. आता त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायचं आहे. वरती मस्त असा पिळायचा लिंबू आणि सगळं मिक्स करून घ्यायचं. ही भाजी मस्त आणि छान अशी टेस्टी भाजी तयार होते. मला ही भाजी नको, मला ती भाजी नको, असे नौटंकी करणारे घरामध्ये असतील, तर यांच्यासाठी ही भाजी एकदम बेस्ट आहे. मस्त असं आवडीने खातात. एकदा नक्की ट्राय करा. तुम्हालाही आवडेल. आता आपण जे सफेद वाटाणे आहेत ना, त्यांची आपण आमटी करणार आहोत. तर त्याच्यासाठी जे वाटण लागेल, त्याच्यासाठी हा जो मी कांदा घेतला आहे, तो परतून घ्यायचा. त्यानंतर खोबरं, तेही थोडं परतून घ्यायचे. टोमॅटो लागेल थोडासा. हे सगळं परतून झालं, की थोडं ते सगळं थंड होऊ द्यायचं. त्यानंतर आता हे थंड झालं, त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते आणि हे वाटण मी करून घेते. वाटण झालं, आता हे तेल घेते, जिरं, मोहरी, कढीपत्ता, जे आपण वाटण केलंय त्यातलं थोडंसं वाटण मी इथे वापरते. हा गरम मसाला आहे आणि हा मॅगी मसाला घालते थोडासा, आपला नेहमीचा लाल मसाला, हळद. सफेद वाटाणे घालते, वाटणाचं पाणी घालते. सगळं मिक्स करायचं, चवीनुसार मीठ घालायचं, झाकण ठेवायचं, रस्सा शिजवून घ्यायचा. रस्सा झाल्यानंतर तुम्ही म्हणाल चवीला कसा लागतो, तर दररोजचं सारखी साधारण चव असणार आहे ह्या रस्साची. जसं की भाजीचं मी सांगितलं, खूप मस्त भाजी होते. तर ह्या रस्स्याबद्दल सांगेन की हा साधारण चवीचा हा रस्सा आहे. आता चटणी तर हवीच, तर मी आज खोबऱ्याची चटणी करणार आहे, तडक्यावाली. डाळ घेते, खोबरं, लसूण, मिरची, मीठ बारीक झालं आहे. आता तडका हिंग, मोहरी आणि कढीपत्त्याचा तडका. आता ही झटपट होणारी चटणी जेवणाची चव अजून वाढवेल.